मागच्या वर्षीचा रेकॉर्ड. ए गोप्या, मला उद्याच्या उद्या ऑफिसमध्ये कार्पेट पाहिजे. मे आय कमिंग सर? येस कमेन. या बसा. नाही. ते मला काय हवंय? पाणी हवंय? नाही, नको. बरं बोला. मला हाफ डे हवा होता. कशासाठी? घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. अहो एवढं काय घाबरण्यासारखं आहे त्याच्यात? मग सर मी महत्वाच्या व्यक्तीचं असेल तर घ्या. हा घ्या ना घ्या. नाही, मी नंतर करेन फोन. सर मी हळदी कुंकवासाठी आपल्या ऑफिसमध्ये पण एक करा ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम. नाही काय, अशा कार्यक्रमांमुळे ना माणसं एकमेकांच्या जवळ येतात. मला फार आवडतं माणसं जवळ आलेला. घ्या तुम्ही हाफ डे. एन्जॉय. थँक्यू सर. हा सर नाही म्हणायचं. मी बाहेर काय सांगितलं, मला समर म्हणायचं. काय समर? सर गोप्या, आवडली आपल्याला? सर अशी निष्ठेने काम करणारी माणसं मला फार आवडतात. फक्त तिला सांग मला समर नाही सर म्हणायचं. मनू, टेन्शन घेऊ नकोस. आणि बघ, तू अजूनही नर्वस असशील ना तर मी इथेच थांबतो. तो बॉस जास्त काही बोलला तर मी येऊन क्लिअर करतो. नाही, नको. आज तुझा इंटरव्ह्यू आहे, तू त्याकडेच लक्ष दे. मग मला सांग, इंटरव्ह्यूला मी हा तुझा टेन्शन वाला चेहरा पाहून जायचंय का? तू MBA इन फायनान्स आहेस, त्यातही टॉपर आहेस. झोपेतून उठलास ना तरी कोणी इम्प्रेस होईल तुझ्यावर. फक्त हा जॉब आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेव. हो, डोंट वरी. तर जाऊ? नाही का? बाय. सा काय मानसी मॅडम, आज लवकर आलात? हो, मुद्दामच आलो. काही गडबड? नाही नाही. काही नाही. गुड मॉर्निंग. तू झाली नाहीत ना? नाही ग. मनू, लक्ष कुठे आहे तुझं? तुला आवडलाय वाटतं तो समर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग समर. हळदी कुंकू सर. सॉरी. गुड मॉर्निंग सर. सर आले? खूप लेट झालाय. मोरे.
लबाड. मोरे, अरे मोरे काय झालं, काय झालं मोरे, काय झालं? हा, उशीर का झाला, उशीर का झाला सांगा बरं. किती वाजले आता, किती वाजलेत? हा? नाही वाजलेत किती? 9 वाजून 3 मिनिटं झालेत मोरे. का उशीर झाला बरं, का उशीर झाला? हा, का उशीर झाला? वॉर्ड ऑफिस मध्ये गेलो होतो साहेब. ते काम होतं घरचं महत्व. पण म्युन्सिपाल्टीचे काहीतरी आज संप वगैरे. सॉरी 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 सर सर. माझं वाक्य तरी पूर्ण होऊ द्या. म्युन्सिपाल्टीचा काही संप आहे नाही असं म्हणणार होतो, त्याच्या आतच तुम्ही खोटं बोललात. सॉरी सर, खरंच सॉरी. मोरे तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, घरी जा, उद्या आहे. सर मोरे मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. पण मी कधीच नाही खोटं बोलत. अरे असं कसं, आत्ता तर खोटं बोललात की. मला कुठे माहित होतं संप आहे नाहीये, बोललात की नाही खोटं, बोललात की नाही? मग आज एक दिवस घरी जायचंय का कायमचं घरी जायचंय ते तुम्ही ठरवा. ऑफिसमध्ये कोणीही खोटं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. थँक्यू. थँक गॉड. तो अजून जर उशीर गेला असतास ना तरी ही हॉट कॉफी आपल्याला कोल्ड कॉफी म्हणून प्यावी लागली असती. ते जाऊ दे रे, तू सांग इंटरव्ह्यू कसा झाला. तू आधी मला सांग की बॉस काय म्हणा. आधी तू सांग इंटरव्ह्यू कसा झाला. नाही, आधी तू सांग. आता मार खाशील हा? आधीच माझं डोकं फिरलंय. चिडू नको, चिडू नको. इथे बस बस. मी पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय. काय हो खरंच? हो. आणि तू हे मला आत्ता सांगतोयस बावळे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला आज काहीतरी चांगलं घडलं. येस. आता लवकर पुढचे सगळे राऊंड क्लिअर करून टाक, म्हणजे एकदा तुला जॉब मिळाला ना की आपल्याबद्दल घरी पण सांगता येईल. हो ते मी करणारच आहे. पण तू सांग ऑफिस मध्ये काय घडलं, काय म्हणतोय नवीन बॉस. त्यांनी मला हळदी कुंकवासाठी मी घरी गेले होते असं बाबांकडून लेटर आणायला सांगितलंय. काय? आणि बाबा अगोदरच सोसायटीतल्या माणसावर चिडले आहेत. मला नाही वाटत ते लेटर देतील. त्यांना आधी घरात हळदी कुंकू नकोच होतं. म्हणू तू काय करतेस माहितीये का, खूप टेन्शन घेतेस. तुला काय जातंय बोलायला. इथे मला खरंच काहीच सुचत नाहीये. अगे पण इतकंच आहे ना, तर मग मी लिहितो ना तुझ्या बाबांच्या नावाने लेटर. हो हो तू सांगतो चैत्य आहे ना, शाळेला सारख्या दांड्या मारायचा, तेव्हा त्याच्या बाबांच्या नावाने मीच पत्र लिहायचो. हो पण ही शाळा नाहीये ना. आय नो. आणि माझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे रे, त्याचा काही भरोसा नाही. म्हणजे उद्या तू लिहिलेलं लेटर सुद्धा बाबांनी लिहिलंय ना, यासाठी तो आणखीन एक लेटर मागेल. काय सांगतेस म्हणू. मला असं वाटतं हा तुझा बॉस आहे ना, बॉस कमी आणि CID ऑफिसर जास्त वाटतो. म्हणजे बघ ना, हा पुरावा दिला की त्या पुराव्याकरता अजून एक पुरावा द्या. तुला मस्करच वाटते ना अजूनही. बाबांनी फोटो काढायला सांगितलेत मला. लग्नासाठी एका स्थळाला पाठवायचे. आज ते फोटो बघतील, उद्या काय बघण्याचा कार्यक्रम ठेवतील, परवा स्थळाला पसंती आली तर मग माझं लग्न लावून मोकळे सुद्धा होते.
हे वा, असं बरं लग्न लावतील. हा, हे लग्न म्हणजे काय इन्स्टंट कॉफी आहे का? अशी पटकन भरली, दूध टाकलं आणि लग्न लागलं. वेडाबाई. चेष्टेवारी घेऊ नकोस रे सगळं. बाबा खरंच लग्नासाठी घाई करत आहे आणि मला तू सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नाहीये. हे वेडाबाई, असं काहीही होणार नाहीये, विश्वास ठेव माझ्या. आणि आता आपण बाबांच्या समाधानासाठी फोटोज काढूया. मी नाही काढणार फोटो. त्यांना सांगेन स्टुडिओ बंद होता म्हणून. आणि तू लवकर कर काहीतरी. हो हो, मी प्रयत्न कर. म्हणून चल. किती झाले? म्हणू मागे काय करते? चल लवकर. नमस्कार नमस्कार. अरे वा. या 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 या. हिचे आहेत ना 3-4 छान फोटो काढा बरं, लग्नासाठी हवे. अरे वा, कधी आहे लग्न? अहो ते ठरलं असतं तर इथे कशाला आलो असतो हिला घेऊन फोटो काढण्यासाठी. तेच जुळवायचं आहे, त्यासाठी फोटो हवे. अरे वा, लगेच फोटो काढतो. बर चला. हा या. अरे लाईट लाव रे. हा, ये इथे उभी राहा. आणि हे बघ, तुझ्या हातात प्लेट आहे असं समज. हा, आणि तू चाललेस असं समज आणि करून दाखव मला. हा, हे बघ. हा, अरे वा, जमतंय की. अरे वा, चांगलं स्थळ आलंय, हातचं जाता कामा नाही. जुळलंच ना लग्न तर याच महिन्यात करून टाकायचा विचार करतोय. त्यामुळे चांगले फोटो काढा. हा, चांगलेच येणार फोटो. आता आता अशी 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 उभी राहा, अशी उभी राहा. हा 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 हा. अरे वा. अरे वा. अरे वा. अरे वा, जमतंय की, जमतंय की. अगं, सगळ्या फोटो तुझे डोळे पाणवलेले दिसतात. काहीतरी कचरा गेलाय वाटतं. अरे वा. कचरा गेला डोळ्यात, त्याच्यात अरे वा म्हणण्यासारखे काय? अरे म्हणजे आपण पुन्हा फोटो काढू. अरे वा, चालेल. हे बघ पोरी, जरा हस हस पाहू. तू जर हसली नाहीस तर फोटो चांगले येणार नाहीत. आणि जर फोटो चांगले नाही आले तर लग्न कसं ठरणार तुझं? हा, नाही हसणार हसणार. घ्या घ्या. शाबास. अरे वा, छान आलाय फोटो. मला सगळे हवे आहेत आत्ताच्या आत्ता. अरे वा, लगेच हवाय. हो. तू थोड्या वेळ बस, मी लगेच फोटो देतो. बा बा. म्हणू चल, मी तुला रिक्षाला सोडतो. चल ये. रिक्षा. म्हणू बस. हे बघ, तू ऑफिसला जा, मी फोटो घेऊन घरी जातो. आणि रिक्षा स्टेशनला सोड. आणि
म्हणू तू आत्ता 1 सेकंड. एक तरुण मुलगा घरात एकटा असताना त्याच्या घराचा असा हा दरवाजा लावून घेणं शोभतं का तुला? मला सगळं शोभतं. म्हणू तू माझ्या जवळ नको येऊस. आणि मला जबरदस्त कराटे येतात आणि त्यामुळे मी तुला माझ्या बरोबर असलं तसलं काही करू देणार नाहीये. सभ्य मुलगा आहे मी. मीही सभ्य आहे. हो. एका तरुण मुलाच्या घरात घुसून त्याच्या घराचा दरवाजा बंद करणारी मुलगी आहे ना, ती सभ्य नसते. आणि मला दिसतंय ना तुझ्या डोळ्यात की तुझ्या मनात काय चाललंय. चैत्या, काकडे काका वाचवा मला. फटके खाशील ना आता. म्हणजे फटके देण्याच्या निमित्ताने तुम्हाला टच करणार आणि माझा गैरफायदा घेणार. पण माझा जीव गेला तरी मी मला टच करू देणार नाही. हो, हो. ही नौटंकी बंद करायची, नाहीतर मार खाशील. बाबांना एका मुलाचा फोटो पसंत पडलाय. लग्न ठरायच्या आधी नोकरी नाही ना पकडलीस तर तू मार खाणार. लागतंय म्हणून लागतंय तुझ्या म्हणून लागतंय. इंटरव्ह्यूचा फायनल राऊंड आहे ना आज. हो. काय चावटपणा चाललाय. कपडे काढ. हो. हे म्हणू वेडीस का तू? काय काय सांगतेस? कपडे काढ. हे म्हणू नाही मी कपडे वगैरे नाही काढणार आहे. म्हणू प्लीज. अगं म्हणू मी मजा करत होतो. खरंच आई शपथ मजा करत होतो. मी तुझ्या आईची शपथ मजा करत होतो यार. म्हणू हे म्हणू काय करतेस? अगं म्हणू कोणीतरी येईल. म्हणू किंचाळे बाबांची शपथ प्लीज मी मजा करत होतो यार. कोणीतरी येईल. म्हणू अगं प्लीज. म्हणू काय म्हणू प्लीज. म्हणू ऐक. म्हणू प्लीज. प्लीज 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 म्हणू ऐक. म्हणू नको. म्हणू ऐक. आणि हा शर्ट घाल. हो गॉड. शर्ट घाल. एवढंच ना. लगेच घालतो शर्ट. हे म्हणू मस्त आहे. छान दिसत ना. आता पॅन्ट काढ. हा? पॅन्ट काढ. काय पण बोलतेस पावळट. आणि पॅन्ट काढ. म्हणू काय काय बोलतेस? वेडी आहेस का तू? आणि पॅन्ट काढ. तू डोळे बंद कर. आणि मला लाज वाटते यार. प्लीज उलटी फिर. आणि काही काय. प्लीज यार प्लीज. मागे वळून बघू नको तू. आणि लवकर. म्हणून तू येऊ नको आत. आणि किती वेळ. म्हणून 2 मिनिटं थांब. येऊ नकोस आत. लवकर. आता मी बघे ना. येऊ नको. जा. पण
थँक्यू. अगं डोळे मीठ हे आता काय मीठ मीठ डोळे मीठ. उघडू नको. ते उघडतो ना मनू डोळे. मनू आता उघड. मनू अगं हे कशाला? असावीत नोकरी आई बाबांसमोर आलास ना तर ते त्यांच्या छोकरीचा हात पटकन तुझ्या हातात देऊन टाक. छान दिसतोय. ते दिसतंय मला तुझ्या डोळ्यात. मनू किती गोड आहेस तू. आणि हे शॉपिंग कधी केलं? किती करतेस माझ्यासाठी. बरं ते सगळे हिशोब आपण नंतर मांडू. आत्ता ऑफिसला उशीर होतोय, चल लवकर. हे म्हणू आणि काय झालं? मिळाला जॉब? फायनल राऊंड क्लिअर झालास ना? मनू मला जॉब मिळाला होता पण आणि कसली आनंदाची बातमी दिलीस तू. मला माहित होतं तुलाच मिळणार आहे हा जॉब. मला ना सकाळपासून पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. लव्ह यू सो मच. आय एम सो हॅपी. आता ना बाबांना सांगायलाही काही हरकत नाही. मला खात्री आहे ते नक्की होकार देतील आपल्या लग्नाला. अगं मी काय म्हणतोय ते ऐक. नाही असं नाही ऐकणार. मला भेट तू आज. मला पार्टी हवी आहे तुझ्याकडून. अगं हो पण किती दिवस झाले मी या एका क्षणाची वाट बघत होते. तुला कसं सांगू मला किती आनंद झालाय. फायनली सगळं छान होणार आहे आता. आणि आईचा फोन येतोय मगासपासून. मी तुला नंतर करते. हा आपण संध्याकाळी भेटून बोलूया. मला सांगायचं तुला. बाय. लव्ह यू. हा बोल आई. मनू, अगं तुला आनंदाची बातमी कळली का? हो आत्ताच. आज मी खूप खुश आहे. फायनली आज काहीतरी माझ्या मनासारखं घडलंय. अगं हो, आणि मुलगा सुद्धा हुशार दिसतोय. फक्त दिसत नाहीये, आहेच तो हुशार. तू बघ, एक दिवस अख्खं जग त्याच्या हुशारीचं कौतुक करेल. आज मी भेटणार आहे त्याला. भरभरून बोलायचंय मला त्याच्याशी. बरं चल मी ठेवते आता. लंच ब्रेक संपत आलाय. हं, डेस्कवर गेले नाही तर सर ओरडतील. बाय बाय. बाय. तिने त्या मुलाचा अजून फोटोही पाहिला नाही आणि फोटो न पाहताच तयार झाली. अरे फोन उचला कोणीतरी. कुठे गेली सगळी? हॅलो. बोला. बोला काय बोला. फोन तुम्ही केला, तुम्ही बोला. कोण बोलतंय? तुम्हाला कोण पाहिजे? अहो मी बोलतेय. अहो मी पण बोलतेच आहे की. अहो मी पण बोलतोच आहे की. काय चाललंय तुमचं? अहो तुम्ही कधी पुरुषाच्या आवाजात बोलता, कधी बाईच्या आवाजात बोलता. एका आवाजात बोला तुम्ही. अहो मी कशाला पुरुषांच्या आवाजात बोलू? मी बाईच्याच आवाजात बोलतेय. अहो तुमचे कान खराब झालेत का? मी पुरुषाच्याच आवाजात बोलतोय. बाई बरं तेच. बरं बोला काय काम काय आहे? अहो मुलगा बघायला येणार आहे म्हणून फोन केला होता. हो का? अगं बाई मग ते पोराला सांगा माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे आणि तो लग्नाला आलाय. हो, काय बोलता? काय कळतंय का तुम्हाला? अहो कोण बोलतंय? सांगितलं ना मीच बोलतेय म्हणून. अहो मी म्हणजे काही तुम्हाला नाव गाव काही आहे की नाही? अहो मी पेंडसे ताई बोलतेय. मी उषाबाई बोलतेय. अहो उषाताई, अहो आपण घरातल्या घरामध्ये या फोनवरती का बोलतोय? ठेवा बरं, त्या पेंडसेबाई माझ्याशी बोलताय. ठेवा तुम्ही फोन. शिबाई उचलायलाच नाही पाहिजे होता फोन, मग कळलं असतं. हा बोला पेंडसे मॅडम बोला. अहो आपल्या मानसीचा फोटो अजून दुसऱ्या ठिकाणी पण दिला होता, वेगळ्या स्थळाला. तर मुलाला फोटो आवडलाय. तो कधी येऊन जाईल म्हणालाय. आज उद्याकडे एकटाच येऊन जाईल. तेच कळवायला केला होता फोन. नाही पण त्या मुलाचा काही फोटो वगैरे? अहो फोटो आहे, मोबाईलवर आत्ता पाठवला असता, पण तुम्हाला नाही चालत ना. बघते कोणापाशी तरी पाठवता आला तर बघते, पण तयारीत राहो, कधी येईल तो. बर बर चालेल. हा ठेवते फोन. हो हो ठेव ठेव. निर्मला, आपण त्या पेंडसेबाईंकडे फोटो पाठवले होते ना मनूचे.
आपल्या मनूचे फोटो त्यांनी आणखी एका मुलाला पाठवले, तर त्याला ते पसंत पडलेले. तर तो आज उद्या केव्हाही येऊ शकतो. मला तर वाटतं आजही येईल. त्या म्हणाल्या की एकटाच येणार. अगं बाई, हो का? पण कळवून येणार आहे ना? नाही नाही, काही कल्पना नाही, पण तो आल्यावर कळेलच ना आपल्याला. नाही, तसं नाही हो. काय आहे ना, अचानक येऊन उभा राहिला तर सगळी धांदल उडेल ना, म्हणून विचारलं. करू करू, काहीतरी करू आपण. काळजी नको करू. हा? हा. उषाताई, चहा द्या. मनू, ये. बघ कोण आलंय. सर तुम्ही इथे? किती घाई करतेस ग ऑफिस मधून निघायची? स्कार्फ पण तिथेच ठेवला. शेवटी त्यांना घेऊन यावं लागतं. सर हा स्कार्फ ऑफिसवर राहिला असता तरी चाललं असतं. मी उद्या येणारच होते ना. तुम्हाला उगीच त्रास झाला. नाही नाही, त्या त्रास कसला. त्यानिमित्ताने माझी आईबाबांची भेट झाली. तुमच्या फार छान माणसं आहेत. यू आर व्हेरी लकी. बरं चला, मी निघतो आता. हा बाबा, येतो. हो, काय करताय? नाही नाही, या परत. येस. आई, येतो. काळजी घ्या आई. आणि मी पुढच्या वेळी नक्की येणार, हक्कानी जेवायला. हो हो, नक्की या. फोन करायला विसरू नका. काय म्हणजे मी तशी तयारी करून ठेवीन ना. काय सध्या मानसीला बघायला स्थळ येत आहेत ना. काय त्यांच्या गडबडीत तुमची गैरसोय नको ना हो व्हायला. अहो, माझी कसली गैरसोय. उलट यांना बघायला जेव्हा मुलाकडचे येतील ना, तेव्हा पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मला बोलवा. मी येईन तुम्हाला मदत करायला. मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगाच समजा ना. मला खरंच खूप आवडेल मदत करायला. वाट बघतो तुमच्या फोनची. येऊ? मिस मानसी, मी आलेच. चला येतो. आहोत. पायात चप्पल, शूज नाही येत. मिस मानसी, तुम्ही सांगितलं नाही ताई बाबांना? मी कसं आहे ना बाबा, आमची कंपनी हो तोट्यात आहे. तेव्हा कंपनी पुन्हा फायद्यात येत नाही तोवर मी चप्पल बूट काही घालणार नाही असं ठरवलंय. शिस्त. चला येतो. मिस मानसी, बाय. एक्सक्यूज मी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, इट्स ओके. होतच. तुम्हीच कधी मिस मानसीना बघायला एक मुलगा येणार होता. तुम्हीच कधी? नाही, मी नाही येतो. तुम्ही? मनू, नमस्कार सर. नमस्कार. बसा बसा. बसा ना, बसा. सर, हेच ते मानसी मॅडमची चौकशी करायला आलेले. फातर पेकर. काय घ्याल? चहा, कॉफी? नाही, त्याची काही गरज नाही. माझ्या भाच्यासाठी मानसीचं स्थळ आलेलं आहे.
त्याचं काय ना की सोयरीक जुळण्यापूर्वी थोडी माहिती काढावी म्हणून आलो होतो. नाही 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 नाही, तुमची शंका रास्त आहे. यांच्याबद्दल विचारता तुम्ही? हो. हा? काहीही प्रॉब्लेम नाहीये. उत्तम काम करते मुलगी. आणि बाकी तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही यांना विचारा. होपे द्या यांना सविस्तर माहिती. मी निघतो जरा, मी घाईत आहे. हा येतो. फातर पेकर. हॅलो. मी एका अत्यंत महत्वाच्या मीटिंगसाठी बाहेर चाललेलो आहे. जर कोणाला काही महत्वाचं काम असेल तर तुम्ही लवकर जाऊ शकता. अत्यंत महत्वाची मीटिंग. सरांनी म्हटल्याप्रमाणे मानसी मॅडम कामात एकदम उत्तम आहे आणि ऑफिस मधल्यांची कशा सगळ्या अगदी मिळून मिसळून असतात. पण फोनवर फार वेळ म्हणजे असतील काही कामाचे फोन सुद्धा असू शकतात त्यांचे, नाही असं नाही. तरी एवढा वेळ म्हणजे ऑफिसमध्ये असताना बाहेरच्या कामाचे फोन कसे काय येतील ना. हा म्हणजे घरच्यांशी बोलत असतील फोनवर, पण घरच्यांशी आजकाल एवढा वेळ कुठे कोण बोलतं. आणि त्यात तो मुलगा पण येतो ना रोज भेटायला. नाही कोण नाही. आपल्याला काय करायचं आहे कोणाच्या पर्सनल आयुष्याबद्दल. आता कुठल्या मुलाबद्दल बोलत होता तुम्ही? अहो आजकाल मुलींना काय कमी मित्र असतात का? असेल ना एखादा मित्र, तिला ऑफिस कुठल्यावर भेटायला येतो, म्हणजे घेऊन जायला येतो, सोडायला पण येतो रोज. असेल तिचं एखादा अफेअर, पण आपण आपलं कामाशी काम ठेवलेलं बरं. तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल आपण कशाला बोला. ती काय बाहेर काय करू दे. माहिती देण्यासाठी धन्यवाद. एज्युकेटेड माणूस असणार. काय झालंय मिस मानसी? हा तुम्हाला कॅब नाही आवडली का? नाही तसं नाही सर. मग कॅब ड्रायव्हर नाही आवडलाय? तसं नाहीये सर. ए काय रे तुझं? हा बेरा फिरो परत. मिस मानसी आपण एक काम करूया. आपण तुमचा मूड लिफ्ट करूया, जरा फ्रेश करूया. आपण रेस्टॉरंटला जाऊ. नको सर. नाही तुम्हाला यावं लागेल माझ्या बरोबर. आपण चाललोय रेस्टॉरंटमध्ये. सर मीटिंग. मी खोटं बोललो. म्हणजे तुमच्यासारखी गोड मुलगी ऑफिसमध्ये नाराज बसली होती, माझ्याच्यानं बघवलं नाही होते, म्हणून मी असा का प्लॅन केला. काय आवडला का प्लॅन? हा याची काहीच गरज नव्हती सर. मला आहे ऑफिसमधल्या प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेणं, त्याचा मूड ठीक ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. हा इकडे इकडे. हा इथेच थांबवा आता. बस 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 बस. मिस मानसी चला. ₹468 झाले. बाकीचं ठेवा तुम्हाला. मिस मानसी आवडलं का सरप्राईज? जॅकपॉट. या या.
सो मिस मानसी, आवडलं का रेस्टॉरंट? मला खात्री आहे तुम्हाला आवडलंय. माय चॉईस इज ऑलवेज गुड. तुमचंच बघा ना. आय नो यू लाईक सच प्लेसेस. हॅलो सर. हॅलो मॅम. सर काही ऑर्डर? मिस मानसी, काही चालेल सर. 2 व्हेज क्लिअर सूप. ओके. एनिथिंग एल्स सर? काही चालेल सर. सर तुम्ही मला याची आधी कल्पना द्यायला हवी होती. मग हे सरप्राईज कसं राहिलं असतं? हो पण सर मी घरी कळवलं नाहीये. उशीर झाला तर घरचे काळजी करतील. मग सांगा त्यांना तुम्ही माझ्या बरोबर आहात. थांबा, मी तुमच्या आईशी बोलतो. नाही सर, मी कळवते. मिस मानसी, ऐका, इथे मी बॉस आणि तुम्ही एम्प्लॉई असं नाहीये. मला मित्र समजा तुमचा जवळचा. तुम्ही नका ना अशा उदास बसू. खरंच मला जेन्युइनली तुमची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतोय. फक्त माझी एक्सप्रेस होण्याची पद्धत जरा वेगळी आहे, बाकी काही नाही. ऑर्डर सर? हा, सो सॉरी मॅम. आय एम सॉरी. मिस मानसी, चटका बसलाय. जरासा. सावकाश, सांभाळून काम कर मित्रा. आय एम सॉरी मॅम. हरकत नाही सर, त्याने मुद्दाम नाही केलं. मिस मानसी, तुम्ही जा वॉशरूम मध्ये जा आणि हात धुवून या. जा. मॅम खरंच सॉरी मॅम. त्या म्हणाल्या ना आता हरकत नाहीये. आणि चुका या माणसाकडनंच होता. हा, फार मनाला लावून घेऊ नको. जा. सर तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं त्याबद्दल खरंच थँक्यू. मिस मानसी, जा जा तुम्ही जा. आलेच. मी बसून बोलूया ना. काय बोलूया बसून? हा सांगा ना मला काय उरलंय? तुमच्या मुलीचं बाहेर लफडा आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही मला स्थळ शोधायला लावलीत. हा लावलीत ना. कशाला करायची नाटकं? तुमच्यामुळे त्या मुलाकडचे किती बोलले मला माहितीये. फुकट ऐकून घ्यावं लागलं सगळं. हे बघा, मला दारात तमाशा नकोय. तमाशा मी नाही करत आहे. तमाशा तुम्ही लोकांनी केलाय. तोच निस्तरायला आले मी. मी काय म्हणतो, तुम्ही आत या ना, इथे या, बोलूया ना. बर आले, आत आले. आता सांगा काय सांगणार आहात तुम्ही मला? हे बघा. हा? काय सांगणार आहात? हेच बोलणार ना की आमच्या मुलीचं बाहेर लफडं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मोठीच्या वेळेला पण तुम्ही तेच केलं. काय केलं तिने? गेली ना, पळून गेली ना, केलं ना लग्न आणि येऊन बसली आता माहेरी. मोठी मुलगी लग्नानंतर माघारी येऊन घरी बसली म्हटल्यावर धाकट्या मुलीशी कोणी लग्न करायला तयार नाही होत. तरी मी आपली कशी बशी स्थळं शोधतीये आणि तुम्ही असे त्यांना भांडून हाकलावून लावताय. मग कसं व्हायचं हिचं लग्न? मोठ्या बहिणीसारखी घरातच बसवून ठेवायचे का तिला? तसं नाही झालं म्हणजे मिळवली. लय बोलला का? 1 मिनिट, तुमच्याशी नाही बोलत आहे मी. मला बोलायचं ना पण तुमच्याशी. दुसऱ्यांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय? वाटेल तसं बोलताय. उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि तुम्ही शोधून आणलेल्या स्थळाला काय सोना लागलाय? हा नका शोधू, आम्ही शोधू आमच्या पोरीसाठी स्थळ. हा आम्ही करू. काय गरज आहे? पण बोलायचं नाही, बोलायचं नाही. ए तू कोण का मला बोलणारी? म्हणजे घरात कामं करतेस ना? आम्हा मग आपली लायकी ओळखून राहा. ओ पेंडसेबाई, उषाताई आमच्या घरातल्या सदस्यांपैकी एक आहेत. नीट बोलायचं त्यांच्याशी. आधी तुम्ही नीट बोलायला शिका घरात आलेल्या पाहुण्यांशी. मी नीटच बोलत होतो. आम्ही तुम्ही पाठवलेली जी माणसं आहेत ना मुलाकडची, त्यांचाच तोल सुटला. काय वाटेल ते बोलत होते आमच्या मनूबद्दल. आमच्या संस्कारांचे वाभाडे काढलेत. आता हे सगळं समोर घडत असताना तुमचं म्हणणं काय आम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं? तुम्ही शांत व्हा ना. अगं काय शांत व्हा? कधीपासून काय काय बोलतायत त्या? पेन्सिताई बस बस झालं आता हे सगळं. हे बघा, आमची त्यांच्याबरोबर सोयरीक जुळणार नव्हती असं समजूया ना आपण आणि विसरून जाऊया सगळं. तुम्ही एक काम करा, मनूसाठी नवं स्थळ शोधा. तुमच्या मुलीचं बाहेर लफडं आहे. 1 मिनिट. आमची खात्री आहे आमची मुलगी आम्हाला अंधारात ठेवून काहीही करणार नाही. आमचा विश्वास आहे तिच्यावरती. बर ठीक आहे, तुमचं
तुमचा एवढा विश्वासच आहे, तुम्ही म्हणताय, मग परत एकदा शोधते स्थळ. पण पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखी भांडणं नका करू, म्हणजे मिळवली. डोक्याला ताप आहे नुसता. तुमचं काय संपली सिरियल, जा आता घरी. माझी खूप घुसमट होते ताई. एकीकडे आई बाबांचा विश्वास आहे तर दुसरीकडे अनिकेतचं प्रेम. मला कळत नाहीये मी आता काय करू. मला ना आता मी आई बाबांना फसवते असं वाटायला लागलंय. मी जाऊन सांगते त्यांना आमच्याबद्दल. मनू, वेडी आहेस का? तुला काय वाटतं अनिकेत बद्दल कळल्यावरती ते तुला समजून घेतील? सतत शिस्त हवी असते त्यांना. ते म्हणतील ते करायचं. त्यांचा शब्द फायनल, हे ठरलेलं असतं त्यांचं. म्हणूनच कधी मन मोकळेपणानं बोलता आलं नाही त्यांच्याशी. कधी काही शेअर करावं असं वाटलं ना तर भीती वाटायची. पण आज ना उद्या त्यांना कळणारच आहे ना ताई आमच्याबद्दल. हो, पण म्हणून आता लगेच जाऊन सांगायचा वेडेपणा करू नकोस. बाबा कुठलाही विचार न करता जो मुलगा समोर येईल ना त्याच्याशी लग्न लावून देतील तुझं. माझ्या वेळेसही बाबांनी हीच चूक केली. म्हणून मला काही गडबडीत सत्यजितशी लग्न करावं लागलं. त्यावेळेस जर मला पुरेसा वेळ दिला असता, मला समजून घेतलं असतं, समजून सांगितलं असतं ना तर माझ्यावर आज ही वेळच आली नसती. पण मला आता दुसरा काहीच पर्याय दिसत नाहीये. म्हणून तुझ्याकडे दोनच पर्याय. एकतर अनिकेतला विसरून जा. नाही, हे शक्य नाहीये कधीच. मग अनिकेतला चांगली नोकरी मिळेपर्यंत वाट बघ. कुणास ठाऊक चांगली नोकरी लागली तर ते जरा कमी चिडचिड करतील. हा, पण म्हणून ते तुमच्या लग्नाला परवानगी देतील याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून तुला दोघांपैकी एकाला निवडावंच लागेल. तुमच्या मनात आहे तसा मुलगा शोधतो की नाही बघा मी आपल्या मनूसाठी. माझ्यासारखा येतो. मानसी, काळजी करू नका तू. मी आहे ना. येतो. हा, साखरली 5 किलो. सोसायटीतल्या बायकांची तोंड बघण्यासारखी झाली होती ना. हो ना, बरं झालं मनूच्या बॉसने आपल्या सगळ्यांच्या समोर त्याला माफी मागायला लावली. त्यामुळे आता मनूला कोणी काहीही बोलू शकणार नाही. खरंच मनूच्या नशिबाने मनूला खूप चांगले बॉस मिळालेत बाई. मी त्याला पहिल्यांदा भेटलो ना त्या माणसाला तेव्हाच ओळखलं होतं की हा काहीतरी वेगळा आहे म्हणून. हो, माणसं ओळखायला मी चुकत नाही. वाटते माणसं ओळखणारे. भाजीवाल्याकडे जाता त्या शिळी भाजी घेऊन येता, परत दुसऱ्या दिवशी त्याच्याचकडे जाता, आज तरी तो ताजी भाजी देईल की नाही म्हणून. हे बघा उषाताई, याचा अर्थ असा नाही की मी रोज शिळीच भाजी आणतो म्हणून. निर्मला, सांग यांना. मला विचारू नका, उगाच मी खरं सांगेन. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी रोज शिळी भाजी आणतो? हो नाही, तसं कुठे म्हणाले मी. जा त्याचं बघायचा. बाबा, आई, येऊ का? या ना, या. बसा बसा. बाबा, हो बाबा, हो काय करता? बाबा, बाबा माझं चुकलंय. हो काय करता? नाही बाबा, बाबा मला माफ कर. हो काय करता? तुम्ही मला माफ करत नाही तोवर मी तुमचे पाय सोडणार नाही. मी काल त्या मुलाला इथे आणून जो तमाशा केला ना तो नको होता करायला. अहो पण काय करू मला नाही बघवलं. त्यांनी अपमान केला तुमचा. आई मी नाही बघू शकत तुम्ही दुःखात असाल तर. बाबा तुम्ही जर मला माफ केलं नाहीत ना तर प्रायश्चित्त म्हणून मी तुमच्या या घरात पुन्हा कधीही येणार नाही. काय बोलताय?
उलट माझ्या मुलीची बदनामी करणाऱ्यांची तोंड तुम्ही बंद केली. अहो केवढे उपकार केलेत आमच्यावर. आम्हीच तुमचे आभार मानायला हवेत. अहो हो ना, आता कुणाची हिंमत होणार नाही आमच्या मुलीबद्दल भलत असेल तर काही बोलायची. आणि तुम्ही तर हक्काने यायचं. आई मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला आई म्हणतोय आणि आई आपल्या मुलाला आहो जाऊ करते का? आई तू मला आजपासून समर म्हणायचंस. अहो असं कसं एकदम नावाने हाक मारायची? म्हणजे तू मला तुझा मुलगा मानत नाहीस? नाही नाही असं नाही. मग तू मला समर म्हणायचंस. बाबा आईला सांगा, आई मला तू समर म्हणायचंस. आजपासून आई मला समर म्हणणार. आई तर तुम्ही आता तू मला मुलगा मानलायस की नाही? मग आता तुझी काळजी ती माझी काळजी. आई बाबा तुम्ही मला फक्त सांगा मनूसाठी कसा मुलगा हवाय. मुलांची रांग लावतो की नाही बघा तुमच्या घराबाहेर. मनू आता तूच सांग, तुला कसा मुलगा हवा? आमच्या काही फारशा अपेक्षा नाहीये हो. मुलगा सेटल्ड असावा, चांगली नोकरी असावी, स्वतःचं घर असावं आणि स्वभावाने चांगला असावा आणि विशेष म्हणजे कर्तृत्ववान असावा.